सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खंडणी प्रकरणात आणि मकोका अंतर्गत अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड आणि एका पोलीस अधिकारी यांच्यातील फोनवरील संभाषण व्हायरल झाल्याचा ऑडिओ समोर आला होता. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं समोर येऊन भूमिका मांडली आणि म्हटलं, हा माझा आवाज नसून कोणीतरी AIच्या माध्यमातून हे बनवलंय. आता वाल्मिक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये सायबर विभागाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याशी वाल्मिक कराडचा संवाद असल्याचं ऐकायला मिळतंय. एका कार्यकर्त्याचा विषय सोडून देण्यासाठी वाल्मिक कराडनं फोन केल्याचं संभाषणावरून दिसून येतंय. आता ही क्लिप व्हायरल होत असून कार्यकर्त्यांना उद्देशून वाल्मिक म्हणतोय, लई मनावर घ्यायचं नाही, इथे बाप बसलेले आहेत असं म्हणताना आपल्याला ऐकायला मिळतंय. नेमकी ती ऑडिओ क्लिप काय आहे ते पाहूया. हॅलो, बोला ना. अण्णा नाशिकवरून बोलतोय. बोला रे भैया. हा म्हटलं परत फोन लागलेत म्हटलं मला त्या पोलीस स्टेशनवरून. कुणाचा नंबर टाकता मला टॅक्स मॅसेज. एक मिनिट. टॅक्स मॅसेज करा. एक मिनिट अण्णा. अण्णा ऐका ना. हॅलो, PSI कुलते, सायबर पोलीस स्टेशन बीड. काय नाव आहे? PSI कुलते कुलते कुलते. नंबर आहे त्याचा द्या मला. नंबर 77 द्या मला. 1000. 77 1000. हा. एक मिनिट अण्णा. 6716 67 16. चालू ठेवा. हो. हॅलो. हा ताई, वाल्मिक कराड बोलतो. हा बोला ना. ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाहीत फोन आहे. ते काय करणार आहे तिकडे लक्षात यायचं करत. पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना अण्णा, दुसरं काय पाहिजे? ठीक आहे. नाही या पोस्ट डिलीट करत टाका. हो अण्णा. पोस्ट काय होतं माहिती का, वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहे आपले. काही ते त्यांनी सुरुवात केली आधी. ताई आम्ही शांत होतो, कुणाविषयी आरेला कारण नाही थोडं जातो 1-2 दिवस अजून चाललं असायचं जरा सुचण्यात आम्हाला, पण बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल. चालतं ते. ठीक आहे चालेल. हॅलो. हॅलो. इग्नोर करायचं नाही, एवढं काय मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलेले आहेत, आपण काय घाबरलो. तुम्ही म्हणूनच दम धरेल आम्ही. द्यायचे सोडून. नेमकं लागलं ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला. सोडून द्यायचं. तुमच्यासमोर बोललो ना स्पीकर ऑन करून. हा बोल ना. हो चालेल. वाल्मिक कराड सध्या मकोका गुन्ह्याअंतर्गत SITच्या कोठडीत असून गेल्याच आठवड्यात आजारी असल्यानं त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. 2 दिवसांच्या उपचारानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आणि त्यानंतर पुन्हा त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. मात्र तो अद्यापही फरार असल्यानं घातपाताची शंका उपस्थित केली जाते.